देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी. आपण दोन शब्दाची प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. तुझी दया कृपा तू आमच्यावर सदोदित करतोस. तू आमचं मार्गदर्शन तुझ्या वचनाच्या द्वारे करतोस. प्रार्थना करतो तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर प्रभू, आणि तुझ्या मार्गामध्ये आम्हाला तू पुढे आणि पुढे ने. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग आहे तो निर्गमाचं पुस्तक अध्याय 7 ते 15 हा आहे, आणि बरेच अध्याय आहे, परंतु त्यामधून मी एकच वचन आपल्यासाठी वाचतो, आणि ते वचन आहे अध्याय 14 31 वचन. परमेश्वराने मिस्रांना आपला प्रबळ हात दाखवला, तो इस्रायलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला. पुन्हा वाचतो. परमेश्वराने मिस्रांना आपला प्रबळ हात दाखवला, तो इस्रायलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले. देवाने आपला प्रबळ हात दाखवला आणि तो इस्रायलांनी पाहिला. आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की देव त्याचा प्रबळ हात दाखवतो. शीर्षक असं आहे, देव त्याचा प्रबळ हात दाखवतो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य असते तो आपला हात उंच करून सर्वांना दाखवत असतो, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत असतो. आपला बाहू, आपला हात उंचावून सर्वांना दाखवत असतो. देवाने सुद्धा निर्गमाचं पुस्तक अध्याय 7 ते 15 या अध्यायामध्ये आपला प्रबळ हात इस्रायलांना, मिस्रांना, त्याचप्रमाणे त्या काळाच्या जगाला दाखवलेला आहे असं आपण पाहू शकतो. देवाचा जो हात आहे तो या अध्यायांमध्ये आपल्याला, जर आपण हे अध्याय वाचले तर आपल्याला दिसून येईल की हात हा शब्द किंवा देवाचा हात हा शब्द अनेकदा या वचनांमध्ये आलेला आहे. उदाहरणार्थ 7 अध्याय 4 या वचनामध्ये शिक्षा करणारा हात, 8 अध्याय 19 मध्ये पीडा पाठवणारा देवाचा हात, 13 अध्याय 3 आणि 16 मध्ये इस्रायलांना दास्यातून बाहेर काढणारा हात, 14 अध्याय 31 वचनामध्ये परमेश्वराचा प्रबळ हात, 15 अध्याय 12 वचनामध्ये परमेश्वराचा उजवा हात, परमेश्वराचा बलवान हात आणि परमेश्वराचा प्रतापी हात
असे शब्द आलेले आहे. आणि 15:6 मध्ये शत्रूला चिरडून टाकणारा हात. मुख्यतः आपण पाहतो या सर्व अध्यायामध्ये पहिली गोष्ट म्हणजे या प्रबळ हाताने मिस्राच्या बलाढ्य हातातून इस्रायल लोकांना त्यांच्या गुलामगिरीमधून या हाताने सोडवलेला आहे. आणि या हाताने इस्रायलांना गुलामगिरीतून सोडवलं कारण हा हात प्रबळ, पराक्रमी, प्रतापी, चिन्हे व महत्कृत्य करणारा असल्या प्रकारचा हात आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून असा हात तो असल्यामुळे तो आपला हात म्हणजे सामर्थ्याचा हात, प्रबळ असल्या प्रकारचा हात, पराक्रमी असा हात जगाला दाखवत असतो, त्याच्या लोकांना दाखवत असतो. देवाने मिस्री लोकांवर इस्रायलांची सुटका करत असताना 10 पिढ्या आणल्या. वास्तविक पाहता देवाला जर मिस्री लोकांचा नाश करायचा असता तर त्याने एकाच पिढीमध्ये एकच पिढा आणून, मरीची पिढा आणून त्यांचा नाश केला असता. परंतु देवाने त्यांच्यावर 10 पिढ्या आणल्या, परंतु त्यांचा नाश मात्र केला नाही. आणि असल्या प्रकारे देवाने का केलं? याला कारण हेच होतं की देवाला आपला प्रबळ आणि पराक्रमी हात त्या मिस्री लोकांना दाखवायचा होता. आणि हीच गोष्ट आहे त्या ठिकाणी त्या दोन्ही गोष्टीमध्ये, या अध्यायाच्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण पाहतो की देवाने इस्रायलांना, त्याचप्रमाणे मिस्र्यांना आणि त्या काळच्या जगाला आपला प्रबळ आणि पराक्रमी हात दाखवलेला आहे. देवाचा हा हेतू आहे की आपला प्रबळ हात जगाला दाखवावा. आणि म्हणून देव फारोला काय म्हणतो ते वाचण्यासारखं आहे. निर्गमाचं पुस्तक 9 अध्याय 15 आणि 16 मध्ये देव फारोला म्हणतो. आणि काय म्हणतो? कारण आतापर्यंत मी आपला हात उभारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता. देवाने त्यांचा उच्छेद केला असता, पृथ्वीवरूनच त्यांचं नावच मिटवता आलं असतं देवाला, एक मरीची पिढा त्यांच्यावर आणून. परंतु देवाने तसं केलं नाही. आणि का केलं नाही? तर हाच देवाचा उद्देश आहे की आपला हात त्याला दाखवायचा असतो. आणि म्हणून पुढे लिहिलेलं आहे, देव पुढे म्हणतो, तथापि मी तुला आपले सामर्थ्य म्हणजेच आपला प्रबळ हात दाखवण्यासाठी आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठी मी तुला राखले आहे. त्याला जिवंत ठेवलं, त्याचा नाश केला नाही. त्यांच्यावर 10 पिढ्या आणल्या, त्यांचा नाश केला नाही. परंतु हे जे देवाने केलं त्यामध्ये त्याचा हेतू हा होता की आपला प्रबळ हात त्यांना आणि जगाला दाखवावा. देवाचा हा जो प्रबळ हात आहे तो देव वापरतो, परंतु त्या शत्रूचा तो पुष्कळदा नायनाट करत नाही. आणि ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू पडणारी असल्या प्रकारची आहे. पुष्कळदा आपल्या शत्रूचा पूर्ण नायनाट होत नाही. पुष्कळदा आपल्या रोगाचा सुद्धा पूर्ण निवारण होत नाही. पुष्कळदा आपल्या प्रश्न सुद्धा तसेच राहतात आणि काही काळपर्यंत असल्या प्रकारची परिस्थिती राहते. आणि ती राहते त्याच्या मागे देवाचा हा हेतू असतो की आपला प्रबळ हात जगाला दाखवावा, त्याच्या लोकांना दाखवावा. आणि या ठिकाणी आपल्याला या अध्यायामध्ये तेच दिसतं की देव आपला प्रबळ हात दाखवतो. जेव्हा देव आपला प्रबळ हात दाखवतो, जेव्हा देव आपला हात फिरवतो, त्यावेळेस आपल्याला हे दिसतं की त्याची सत्ता या पृथ्वीवर सर्व शक्तींवर आहे. ही पृथ्वी त्या परमेश्वराची आहे. ही पृथ्वी सुद्धा त्या परमेश्वराची आहे. आणि याला कारण हेच आहे की या सर्व पृथ्वीचा तो निर्माण करता आहे. आणि म्हणून मोशे फारोला 9 अध्याय 29 या वचनामध्ये पहा काय म्हणतो. मोशे त्यास म्हणाला, मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरविल, म्हणजेच प्रार्थना करील, तेव्हा मेघ गर्जना बंद होईल आणि गारा पडायच्या नाहीत. यावरून तुला दिसेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. गारांचा
गारांची पीडा मिस्रांवर आलेली होती आणि ढगांचा गडगडाट आणि असल्या प्रकारे भयंकर नाश असल्या प्रकारे त्या गारांमुळे सुरू होता. आणि त्या ठिकाणी मोशे म्हणतो की मी आता बाहेर जाईल आणि त्या देवाजवळ माझे हात पसरेल. त्या देवाच्या प्रबळ हातासमोर मी माझे हात पसरवेल, कारण तो माझी प्रार्थना ऐकेल. आणि मोशेने त्या पराक्रमी प्रबळ हातासमोर आपले हात पसरवले, म्हणजेच आपली प्रार्थना सादर केली. आणि आपण पाहतो की देवाचा हात फिरला आणि ज्या गारांची पीडा सुरू होती ती बंद झाली. जो मेघांचा गडगडाट आणि गर्जना सुरू होते ते बंद झाले. आणि असं झालं याला कारण आपल्याला दिसतं की हे जे आहे हात होते देवाचे प्रबळ असल्या प्रकारचे आहे. ही त्या हातांचं हे सामर्थ्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आपण हे गोष्ट या ठिकाणी शिकली पाहिजे की जसा मोशे बाहेर गेला आणि आपले हात त्याने पसरवले कोणासमोर? त्या सर्वसमर्थ देवाच्या हातासमोर, त्या प्रबळ हातासमोर आपले हात त्याने पसरवले आणि देवाने अद्भुत असल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. गारा पडणं बंद झालेलं आहे. आणि आपल्याही जीवनामध्ये पुष्कळदा असल्या प्रकारची परिस्थिती येते. असल्या प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाऊस पाहिजे, आशीर्वादाचा पाऊस पाहिजे, सामर्थ्याचा पाऊस पाहिजे. हा पाऊस त्या सर्वसमर्थ प्रबळ देवाच्या हातामध्ये आहे. ह्या गारा सुद्धा थांबवणं त्याच्या हातामध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये जर असल्या प्रकारच्या गारा पडत आहे, पीडा येत आहे, संकट आहे, तर ते थांबवणं त्या सर्वसमर्थ देवाच्या हातामध्ये आहे. आशीर्वादाचा पाऊस जर आपल्या जीवनामध्ये पाहिजे तर हा पाऊस सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे. या निसर्गातली प्रत्येक शक्ती त्याच्या हातामध्ये आहे. हा निसर्ग आणि ही पृथ्वी त्या परमेश्वराची आहे. आणि म्हणून मोशेप्रमाणे आम्हाला सुद्धा आमचे हात कोणासमोर पसरायचे आहे? आपण पाहतो मोशेने त्या फारो राजासमोर आपले हात कधीच पसरवले नाही. त्याला माहित होतं फारो राजा आहे, फार मोठा राजा आहे, फार बलाढ्य राजा आहे, फार मोठं राज्य आहे, परंतु त्याचे हात दुर्बळ आहे. आणि त्याला माहित होतं की त्या देवाचे हात मात्र प्रबळ आहेत, पराक्रमी असल्या प्रकारचे आहे, सामर्थ्यशाली असल्या प्रकारचे आहे. आणि म्हणून तो त्या देवासमोर आपले हात पसरवतो. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्या देवासमोर आम्हाला हात पसरवण्याची गरज आहे. त्या देवासमोर आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. हे प्रबळ हात देवाचे इस्रायलांसाठी त्या देवाने वापरले. आणि या हातांनी त्या इस्रायलांसाठी जसं त्या गुलामगिरीमधून त्यांची सोडवणूक केली या प्रबळ हातांनी, त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर तांबडा समुद्र सुद्धा या हातांनी दुभांगला. या तांबड्या समुद्रामधूनच या इस्रायलांना देवाने बाहेर काढलं. त्याचप्रमाणे त्या तांबड्या समुद्रातच या हातांनी बुडून टाकलं. या हाताचं सामर्थ्य आपल्याला 2 वेळेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा हात त्या सर्व महत्कृत्यांमधून, चमत्कारांमधून आणि चिन्हामधून आपल्याला काय दिसते? तर देवाचा पराक्रमी प्रबळ हात उंच गेलेला दिसतो आणि सगळ्यांनी पाहिलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. देवाने इस्रायलांना नेहमीच जवळच्या मार्गाने नेलं नाही, परंतु तांबड्या समुद्राच्या मार्गाने नेलं, कठीण मार्गाने नेलं आणि रानाच्या मार्गाने नेलं. त्यामध्ये सुद्धा देवाचा हाच हेतू होता. एका शब्दात जर सांगायचं तर काय देवाचा हेतू होता? देवाचा हेतू हा होता की त्याला आपला प्रबळ हात इस्रायलांना, मिस्र्यांना व त्या काळाच्या जगाला दाखवायचा होता. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस देवाने या इस्रायलांना तांबड्या समुद्रामधून बाहेर नेलं, त्यांची सुटका झाली, त्याचप्रमाणे मिस्री सैन्यापासून सुद्धा देवाने त्यांना अद्भुत रीतीने वाचवलं. आणि हे फार मोठं कार्य आणि कृत्य, हे अद्भुत कृत्य झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या वचनामध्ये हे शब्द येतात. 14 अध्याय 31 या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परमेश्वराने मिस्र्यांना आपला प्रबळ हात दाखवला, तो इस्रायलांनी पाहिला.
पुन्हा म्हणतो, पुन्हा वाचतो. परमेश्वराने मिस्र्यांना आपला प्रबळ हात दाखवला. आपल्या संदेशाचं शीर्षक आहे की तो देव आपला प्रबळ हात दाखवतो. या ठिकाणी तेच शब्द आलेले या 31व्या वचनामध्ये की परमेश्वराने मिस्र्यांना त्याचप्रमाणे इस्रायलांना आपला प्रबळ हात दाखवला आणि तो मिस्री आणि इस्रायल यांनी पाहिला. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे की देव, ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की देवाला आपला प्रबळ हात दाखवायचा आहे आणि आजही दाखवायचा आहे. आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यावेळेस आपल्या मार्गामध्ये तांबडा समुद्र येतो, जेव्हा आपला पाठलाग होतो, जेव्हा आम्ही एखाद्या सापड्यात सापडतो, खोड्यात सापडतो आणि ज्यावेळेस आपल्याला दिसतं आता कुठेच मार्ग नाही, तेव्हा हे लक्षात ठेवा की देवाला काय करायला पाहिजे. देवाला आपला पराक्रमी, देवाला आपला प्रबळ आणि सामर्थ्यशाली हात दाखवायला पाहिजे, कारण आपला हात दाखवणारा तो देव आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाने असल्या प्रकारचं महत्कृत्य केलं. हात दाखवला म्हणजे काय, महत्कृत्य केलं, फार मोठा चमत्कार त्यांच्यासाठी केला की त्याने तांबडा समुद्र दुभावला. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या हाताकडे पाहतो, त्या हातावर विश्वास ठेवतो, देवाच्या हाताकडे पाहतो, पराक्रमी आणि प्रबळ हाताकडे पाहतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच मी या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट सांगतो की देव आपल्या कल्पनेच्या पलीकडे महत्कृत्य करतो. कल्पनेच्या पलीकडे. मला सांगा, ज्यावेळेस इस्रायल लोक या ठिकाणी तांबड्या समुद्राच्या काठावर होते, सापडले होते आणि मागून मिस्री सैन्य येत होतं आणि एखाद्या खोड्यात, एखाद्या जाळ्यात, एखाद्या सापड्यात ते अडकलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना कोणताच मार्ग दिसत नव्हता आणि मार्ग नव्हता. पुढे तांबडा समुद्र होता, मागे मिस्र्याचं सैन्य दिलं, तिथं मार्गच नव्हता. तांबड्या समुद्रातून मार्ग निघू शकतो ही कोणाच्याच डोक्यात कल्पना आली नसेल. कसं काय येऊ शकते, कारण हे होऊ शकत नाही. परंतु कल्पनेच्या पलीकडे देव कार्य करणारा आहे. कल्पनेच्या पलीकडे तो आपला हात फिरवणारा असल्या प्रकारचा देव आहे, कारण त्याचा हात प्रबळ आहे, तो काही करू शकतो. तांबड्या समुद्रातून मार्ग ही कल्पनाच मूर्खपणाची झाली असती. कोणी जर बोलून दाखवली असती की देव काही प्रश्न नाही, काही अस्वस्थ होऊ नका, या तांबड्या समुद्रातून मार्ग आहे, मूर्खपणाची कल्पना झाली असती. कल्पना सुद्धा कोणी केली नसेल, ना मिस्री सैन्याने केली असेल तसल्या प्रकारची कल्पना की आपण यांचा पाठलाग करत आहे, आपण आता त्यांना पकडू, पुन्हा गुलाम करून आपल्या देशामध्ये नेऊ, कारण पुढे तांबडा समुद्र आहे, यांच्यासमोर मार्गच नाही. त्यांनी सुद्धा कल्पना केली नव्हती आणि नसेल की पुढे मार्ग आहे. कल्पनेच्या पलीकडे अद्भुत असल्या प्रकारचा मार्ग देव काढतो. जिथे मार्ग नाही तिथे तो अद्भुत रीतीने, जिथे आम्ही कल्पनाच करू शकत नाही, कल्पनेच्या पलीकडे जाऊन तो कार्य करतो आणि प्रत्येक ठिकाणी तो मार्ग काढतो. आणि ही गोष्ट या ठिकाणी शिकण्यासारखी आहे. देव कल्पनेच्या पलीकडे असल्या प्रकारचं कार्य करतो आणि देवाने तसल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी केले. मिस्राच्या बलाढ्य गुलामगिरीतून म्हणजे हातातून इस्रायलांना त्याने सोडवलं. तांबडा समुद्र दुभंगून त्या ठिकाणाहून त्यांना सोडवलं आणि आपला प्रबळ आणि पराक्रमी हात दाखवला. पण या ठिकाणी पण आहे, एवढा मोठा पराक्रमी आणि सामर्थ्याने भरलेला हात त्यांनी पाहिला, परंतु पुढच्या प्रवासामध्ये ते या हाताला विसरले. ते या हाताचे महत्कृत्य, हाताने केलेले महत्कृत्य आणि चिन्ह आणि चमत्कार विसरले. आणि ही गोष्ट फार चुकीची असल्या प्रकारे त्यांच्यासाठी झाली. ख्रिस्ती जीवनामध्ये आठवण करणं, या आठवणीला फार महत्व आहे. या आठवणीमध्ये फार सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आपण आठवण करतो त्यावेळेस आपण लीन होतो. ज्यावेळेस आपण आठवण करतो त्यावेळेस आपला जो विश्वास आहे तो पुन्हा पेटवला जातो. ज्यावेळेस आपण आठवण करतो त्यावेळेस आपल्याला एक शक्ती मिळते. ज्यावेळेस आपण आठवण करतो त्याच वेळेस पुढे जाऊ शकतो. आठवणीला आणि स्मरण करण्याला आपल्या ख्रिस्ती जीवनात फार महत्वाचं आहे. हे देवाला माहित होतं आणि म्हणून देवाने त्यांना एक सण लावून दिला, बेखमीर भाकरीचा सण.
आणि ओलांडण्याचं असं ते यासाठीच की त्यांनी हा जो हात आहे पराक्रमी प्रबळ हात आणि त्या हाताने केलेली महत्कृत्य चमत्कार याची आठवण आपल्या जीवनामध्ये रोज करावी. केवळ त्यांनीच करू नये परंतु ती येणाऱ्या पुढच्या पिढीने सुद्धा करावी. म्हणून देवाने त्यांना सण ओलांडून सण लावून दिला. आणि निर्गम 13:3 मध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे. मोशे लोकांना म्हणाला, ह्या दिवसाची आठवण ठेवा. ह्याच दिवशी तुम्ही मिस्रातून दास्यगृहातून बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्या बलवान हाताने, हा बलवान हात, याची आठवण त्यांनी ठेवावी. म्हणून तो म्हणतो, परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हाला ह्या ठिकाणावरून बाहेर आणलं. आणि वचन 8 मध्ये तो म्हणतो, पुढील काळी म्हणजे पुढच्या पिढीने सुद्धा याची आठवण ठेवावी. ही गोष्ट, या गोष्टीचं स्मरण ठेवावं. पुढील काळी तू आपल्या मुलांना कळवावे की मी मिस्र देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळीत आहे. आणि अशा रीतीने आपण पाहतो की देवाने त्यांच्यासाठी असं अद्भुत कार्य केलं. देवाची इच्छा ही होती की जे कार्य त्याने केलं, जो हात त्याने दाखवला, जो हा प्रबळ आणि सामर्थ्याने भरलेला असल्या प्रकारचा हात दाखवला आणि त्या हाताने जे महत्कृत्य केले त्या सर्वांची आठवण त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि इतकंच केलं तर पुढच्या पिढीने ठेवावी. पण आपल्याला असं दिसतं की त्यांनी मात्र या हाताची आठवण ठेवली नाही. त्यांनी त्या हाताने केलेले महत्कृत्य चमत्कार त्याची आठवण त्यांनी ठेवली नाही. आणि आठवण ठेवली नाही, ते विसरले. म्हणून आपल्याला दिसतं की आठवण ते विसरले म्हणून त्यांनी कुरकुर केली. ते विसरले म्हणून त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. ते विसरले म्हणून त्यांनी देवाची स्तुती केली नाही. ते विसरले म्हणून त्या प्रबळ आणि पराक्रमी हाताखाली ते लीन झाले नाही. आणि त्या देवाची त्या हाताची सुद्धा त्यांनी आठवण ठेवली नाही. आणि म्हणून त्यांचं जीवन सुद्धा चुकीचं झालं. त्या जीवनामध्ये स्तुती पाहिजे होती, त्या जीवनामध्ये विश्वास पाहिजे होता, परंतु आठवण न ठेवल्यामुळे, विसरल्यामुळे त्यांचं जीवन मात्र चुकीचं असल्या प्रकारचं आपल्याला झालेलं दिसतं. ज्या जीवनामध्ये कुरकुर होती, अविश्वास होता, देवाची परीक्षा होती, अहमपणा होता आणि आज्ञा भंग करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. याला कारण एक आहे, अनेक कारण आहे. त्याच्यापैकी हे आहे, हे कारण की त्यांनी त्या प्रबळ हाताची आठवण ठेवली नाही. त्या प्रबळ हाताने जे चमत्कार, जे महत्कृत्य केले त्याची आठवण त्यांनी ठेवली नाही. आज आपण पाहतो जो इस्रायल देश आज आहे तुमच्या माझ्या काळामध्ये, तो शत्रूंनी वेढलेला अशा प्रकारचा देश आहे. त्या देशावर बॉम्ब्स आणि रॉकेट यांचा मारा होत आहे. पण अशाही परिस्थितीत देवाचा जो प्रबळ हात, जो पराक्रमी हात, तो त्यांचं रक्षण करत आहे. त्याच हाताने त्यांना मिस्राच्या गुलामगिरीमधून सोडवलं होतं. त्याच हाताने त्यांना तांबड्या समुद्रामधून पार नेलं होतं. त्याच हाताने तांबडा समुद्र दुभंगला होता. तेच हात आज त्यांचं रक्षण करत आहे, त्यांचा पुरवठा करत आहे आणि सर्व गोष्टीमध्ये त्यांना बलवान आणि श्रेष्ठ बनवत आहे. कारण तो हात आज सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आज लोक म्हणतात, लोकांना माहित आहे त्या देशाविषयी आणि ते म्हणतात एवढा मोठभर देश, परंतु त्या देशाला सारं जग का घाबरतं, असा प्रश्न लोक करतात. याला कारण हेच आहे की देवाचा जो पराक्रमी, देवाचा जो बलवान आणि सामर्थ्यवान आणि प्रबळ हात आहे तो त्यांच्यासाठी फिरत आहे. आज सुद्धा फिरत आहे आणि त्यांच्यासाठी आज सुद्धा महत्कृत्य करत आहे. कारण तो हात त्यांच्या जीवनामध्ये आज सुद्धा फिरत आहे. आज आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्ही सुद्धा आमच्या डोळ्यासमोर तो प्रबळ आणि पराक्रमी हात ठेवायला पाहिजे. देवाला त्याचे हात दाखवायचे आहे. आमचं काम आहे की ते हात पाहायचे, रोज पाहायचे. आज जगाची परिस्थिती युद्धग्रस्त असल्या प्रकारची झाली, संकटग्रस्त असल्या प्रकारची झाली. सर्व पुरवठा नाहीसा होत आहे, कमी होत आहे. दुष्काळग्रस्त असल्या प्रकारची परिस्थिती झालेली आहे. परंतु
आणखी एक गोष्टीची आपण आठवण करायला पाहिजे. त्या रानाच्या प्रवासामध्ये देवाने त्यांचं 40 वर्षपर्यंत त्यांचा पुरवठा केला, त्यांचं रक्षण केलं, त्यांना चालवलं, त्यांना प्रकाश दिला, त्यांच्या डोक्यावर सावली दिली आणि 40 वर्षपर्यंत त्यांना चालवलं. ते हात पुरवठा करणारे हात आहे. तेच हात आज सुद्धा आहे. आज आम्हाला त्या हातांचं स्मरण करायचं आहे, त्यांची आठवण करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आज आमच्या जीवनामध्ये जो देवाचा हात फिरला त्याची सुद्धा आठवण करायला पाहिजे. नवल वाटेल, पुष्कळदा आपण विसरतो. देवाने त्याचा पराक्रमी हात आमच्या जीवनात फिरवलेला आहे, आम्हाला अपघातामधून सोडवलेला आहे, आम्हाला आजारामधून अद्भुत रीतीने बाहेर काढलेला आहे. देवाने आमचा पुरवठा केलेला आहे, देवाने आमच्यासाठी रस्ते तयार केलेले आहे, देवाने आम्हाला वाचवलेला आहे, देवाने आमचे मनोरथ पूर्ण केलेले आहे आणि करत आहे. आणि देवाचा हात आमच्याही जीवनामध्ये फिरलेला आहे. तो पाहण्याची गरज आहे रोज रोज, यासाठी की आम्हाला आमच्या विश्वासामध्ये उत्तेजन मिळावं, यासाठी की आम्ही लीनतेचं जीवन जगावं. आणि ज्यावेळेस आम्ही लीनतेचं जीवन जगू त्यावेळेस आज सुद्धा देव आमच्यासाठी तसल्याच प्रकारची महत्कृत्य करू शकतो, करणार आहे. त्याला आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचा प्रबळ हात, पराक्रमी हात, सामर्थ्याने भरलेला हात, दास्यातून बाहेर काढणारा हात, शक्तिशाली हात दाखवायचा आहे. आज आपले दुर्बल हात आपण त्या प्रबळ आणि पराक्रमी हातात देऊया, म्हणजे तो तुम्हाला रोज त्याचा तारणाचा अनुभव देईल, सुटकेचा अनुभव देईल. रोज आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आम्हाला उंच करेल आणि आमचं जीवन आशीर्वादित असल्या प्रकारचं होईल. देव करो आम्हास तो आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया.